जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर भ्याड हल्ला, एकाचा मृत्यू तर 20 जण जखमी. जखमींमध्ये महाराष्ट्रातल्या 3घांचा समावेश असल्याची माहिती. हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला स्थगिती, सुधारित शासन निर्णय जारी करणार. शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती. हिंदीची सक्ती केली तर मी तो मरीन उद्या. इथे आपण का तोपून का हो जाएगा. पत्रकार परिषदेत हिंदीतनं बोलताना मंत्री नितेश राणेंची मिश्किल टिप्पणी. आजवर सगळी खाती मिळाली, फक्त गृहमंत्रीपद शिल्लक आहे. मंत्री चंद्रकांत पाटलांनी बोलून दाखवली गृहमंत्री पदाबाबतची अपेक्षा. उद्धव ठाकरे मुंबईतील लँड स्कॅमचे बादशहा, त्यांच्या डोक्यात नेहमीच लँड स्कॅमचा विचार सुरू असतो. आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका. बारामतीमध्ये पवार कुटुंब पुन्हा एकत्र आलं. बैठकीसाठी शरद पवार आणि सुनेत्रा पवार उपस्थित. युगेंद्र पवारांना सुनेत्रा पवारांकडनं वाढदिवसाच्याही शुभेच्छा. बंदुकीचा धाक दाखवत गावगुंडांकडनं शिक्षकाला मारहाण. तुमची मुलगी मला द्या म्हणत दुचाकीवर ट्रॅक्टर घातला. जखमी शिक्षकावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू. कल्याणजवळच्या मोहने गाडे गावात मनसे कार्यकर्त्यांकडनं परप्रांतीय समोसे विक्रेत्याला चोप. सडलेले बटाटे आणि खराब तेलात समोसे तळले जात असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. यूपीएससी 2024च्या परीक्षेचा निकाल जाहीर. शक्ती दुबे देशात पहिली तर महाराष्ट्राचा अर्चित डोंगरे देशात तिसरा. आजही चंद्रपूर जगात आणि देशात सर्वाधिक उष्ण शहर. चंद्रपुरातला पारा 45च्या पार तर ब्रह्मपुरीतलं तापमान 45.2 अंश सेल्सिअस.